तुम्हाला मी एकच सांगतो की जनता आता पूर्णपणे ठाकरे परिवाराच्या बाजूने आलेली आहे. आणि हे जर पाहत असताना तुम्ही, कारण जे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी जे निर्माण केलेलं आहे ठाकरे ब्रँड, तो ब्रँडच लोकांना हवा आहे. कारण आता मध्यंतरी मग दोन्ही भाऊ वेगळे होते, आता दोन्ही भाऊ एकत्र आले तर अजून चांगलं वातावरण मुंबई महाराष्ट्रात आणि सगळीकडे पसरलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून निश्चितच प्रचंड यश निर्माण होणार. ठाणे महापालिका, मुंबई महापालिका हे अत्यंत महत्त्वाच्या महापालिका आहेत. त्यातच पुन्हा छत्रपती संभाजीनगर आहे. या सोबळावर ठाकरे बंधू निवडणुका लढवतील का, तुम्हाला काय वाटतं? नाही, आता ठाकरे बंधूंचं म्हणजे आता माननीय उद्धवसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहीलच. परंतु मला असं वाटतं की ठाकरे बंधू त्या ठिकाणी एकत्रपणेच या सगळ्या महानगरपालिका निवडणूक लढतील असं संजय राऊत साहेब सुद्धा बोलले. पालिका निवडून येतील का, महापौर होईल का, तुमच्या दृष्टीत काय वाटतं? नाही, तर ते आधी निवडणुका नंतर मग महापौर. आधी निवडणुकामध्ये काय स्थिती आहे काय नाही, कसं आपण हे जिंकतो, मग ते महापौर. कारण ते आम्ही म्हटलं की शिवसेनेचा महापौर होणार, तर लगेच दुसरं म्हणतात आमचा महापौर होणार. ते म्हणजे अजून निवडून यायचं सोडून ते उड्या मारतात महापौर होतात. म्हणून आपण आत्ताच बोलू नाही रे. 100%. आणि तुम्हाला मी सांगतो की दोघे भाऊ एकत्र आले ना, मग कशा सभा कशा होतील, सगळे जबरदस्त काम कसं होईल, उद्धवसाहेब वेगळ्या पद्धतीने कसं एकदम आक्रमण करते या विरोधकावर, राजसाहेब कसे बोलतील, हे जबरदस्त होणार. कारण मी दोन्ही भावाबरोबर काम केलेलं आहे आणि खूप वर्ष काम केलं, असं नाही का नाही, म्हणून मला सगळं माहीत आहे. खासदार भागवत कराड आहेत, ते असं म्हटले की चंद्रकांत खैरे यांचं या शहरावरचं वर्चस्व संपलेलं आहे आणि महापालिकानंतर ते दिसणार पण नाही असं म्हटले. त्या भागवत कराडला नगरसेवक मी केला, त्या भागवत कराडला महापौर पण मीच केला. मुंडे साहेबांनी सांगितल्यामुळे साहेबांकडे जाऊन त्याचं महापौर पद दिलं. 2 वेळेस महापौर झालं त्याच्यानंतर ते त्यांना उभं केलं होतं पूर्व मतदारसंघातून. त्याचा सपशेल पराभव झाला पूर्व मतदारसंघामध्ये. आणि त्याच्यानंतर मग बाकी इकडे तिकडे फिरायला लागले ते. मग ते भारतीय जनता पार्टीने पण पाहिलं की काहीतरी कोणी एक समाजाचा माणूस घ्यायचा. कारण आमची पंकजाताई त्या ठिकाणी काहीतरी थोडंसं वाद निर्माण झाला होता, म्हणून त्यांना हे करण्यासाठी यांना हे केलं. परंतु हे खासदार तर झाले, पण तो खासदार झाल्यानंतर त्यांना म्हणजे मंत्रिपद दिलं. मंत्रिपद दिल्यानंतर मंत्रिपद काढून टाकलं. म्हणजे त्याचा अर्थ मंत्रिपद काढून टाकलं म्हणजे याचा अर्थ ते निष्क्रिय आहेत हे भाजपच्या नेत्यांनासुद्धा कळलं. तर असे निष्क्रिय आता ते कुठे फिरते, एकटे फिरतात आता. आणि मी जवळपास मी तुम्हाला सांगतो, मी एकनिष्ठ माणूस आहे. शिवसेना प्रमुखांचा कडवट शिवसैनिक आहे. उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो. आणि आता उद्धवसाहेब आणि राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही दोन्ही ठाकरे बंधूंची ज्या युतीकडे त्या ठिकाणी आम्ही काम करू. आणि मी शेवटपर्यंत मी काम करणार. मी शिवसेनेची संस्थापकापैकी एक आहे आणि कुठेही गेलो नाही मी. त्यामुळे मी माझं वर्चस्व हे लोकांना माहीत आहे. आणि हे जरी म्हणलं की नाही आता काही राहिलं नाही, आजही फक्त रस्त्यावर उतरलो की लोक जमा होतात, कुठे रस्त्याने चाललो तर लोक जमा होतात, हे त्यांना माहीत नाही अजून. हे ते भागवत कराड हे किरकोळ माझ्यासमोर. कारण त्यांना मीच मोठे केलं किरकोळ. माझ्याकडे ते शिवसेनेत येण्यासाठी आले होते. नंतर मग मुंडे साहेब म्हणाले तू आमचा माणूस कशाला घेतो, सोडून दिलं. मग त्याचे सासरे आले होते, ते पण गेले नंतर. आणि म्हणून हा सगळा आहे ना, फक्त ते त्यांना काहीच समजत नाही, बोलता येत नाही, करता येत नाही. हा जर असं असेल तर फक्त सांगतो मी गॅस लाईन आणली, मी असं हे आणलं ते आणलं असं करतात, बाकी काही. म्हणून त्या माणसाबद्दल काही बोलणं म्हणजे विचित्र पण आहे त्याचा. तर ते काही त्याला महत्त्व देत नाही. भागवत करायला मी अजिबात महत्त्व देत नाही. कारण त्याला मीच नगरसेवक केलं, मीच निवडून आणलं, त्याचप्रमाणे मीच महापौर केलं. म्हणून मी त्या माणसाबद्दल काही बोलत नाही. गोपीचंद पडळकर म्हणताय की तरुण मुलींनी जिममध्ये गेलं नाही पाहिजे, कारण की जिममध्ये गेल्यानंतर लव जिहाद होतो. त्यामुळे मुलींनी जिममध्ये जाण्यापेक्षा योगा केला पाहिजे. खरंच असं काही आहे ना? आता ते जे आहे ना, पडळकर हे नेहमी चॅनलवर राहणारे नेते आहेत. तसं आपण बरेच जण वर्तमानपत्राचे ते असतात. त्यामुळे त्याचं काय त्या माणसाबद्दल मी काही जास्त बोलू नये. जिममध्ये तसं काय होतं का लव जिहाद? असं काही बोलायला लागलं आजकाल. तुम्ही खरं म्हणजे अशा लोकांना खूप प्रसिद्धी देतात. प्रसिद्धी देऊ नये अशा लोकांना.
उगाच बरं भांडणं लावायचं, हे करायचं, कोण त्याच्याबद्दल बोलतो, त्याच्याबद्दल बोलतो, ते काय असं आपलं चॅनलचं हे प्रतिष्ठा संपते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.